नमस्कार मित्रांनो, या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई पैसे आले, यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आहे, याचबरोबर ही नुकसान भरपाई कशासाठी दिली जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। पूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 12 जून 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये प्रत्येक विभागानुसार प्रत्येक तारीखनुसार कोणकोणते जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र असणार आहेत, कशासाठी हे जिल्हे पात्र असणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला या शासन निर्णयामध्ये समजून येणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। तुमचा जिल्हा यामध्ये जर समाविष्ट असेल तर तुम्हाला लवकरच जो काही अनुदान आहे तो अनुदान तुमच्या खात्यावरती नक्की जमा होईल। अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। आता या ठिकाणी ही जी मदत आहे शासन निर्णयामध्ये जे उल्लेख करण्यात आलेला आहे, कोणकोणते यामध्ये विभाग आहेत या विभागाची माहिती समजून घ्या। जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिके व शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यामध्ये नागपूर असेल, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे व नाशिक यांच्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे किती निधी आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमिनी वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक या ठिकाणी 1 निर्णयान्वये ही जी निधी आहे 64,75,83,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि ही निधी कशासाठी सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। यामध्ये कपडे, घरगुती भांडी, वस्तू नुकसान झाल्यास या बाबीसाठी ही निधी दिली जाणार आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांना जे काही मालमत्तेचा नुकसान झालेला आहे याची भरपाई म्हणून यामध्ये मृत्यू व्यक्तींच्या वारसाचा सानुग्रह अनुदान असेल, पशुधन नुकसान असेल, कपडे, भांडी याकरिता हा सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। आता बघा, प्रत्येक तारीखीनुसार प्रस्तावाचा दिनांक सुद्धा दिलेला आहे आणि कालावधी सुद्धा दिलेला आहे। यामध्ये काही विभागाचे डबल जिल्हे सुद्धा येऊ शकतात। आता यामध्ये गडचिरोली, त्यानंतर नागपूर आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया, वर्धा, भंडारा, त्यानंतर परत बघा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव। आता तुम्ही इथं परत नावं का घेत आहात असं म्हणून तुम्ही कमेंट कराल तर प्रत्येक प्रस्ताव दिनांक आणि ज्यावेळी नुकसान झालेलं आहे त्याची दिनांक सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, त्यानंतर परत तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता 3/9/2024 मे 2024 साठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव। त्यानंतर परत 14/10/2024 ते ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड अशी नावे दिलेली आहेत। आता परत बघा तुम्ही दिनांक दिलेली आहे 10/12/2024 ऑक्टोबर 2024 साठी छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्हा आहे। त्यानंतर परत लातूर आणि परभणीसाठी 6/2/2025 ते 7/2/2025 ऑक्टोबर 2024 व ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 ही प्रस्तावाची दिनांक आहे। कालावधी पाहू शकता। आता यानंतर अमरावती विभागामधून यवतमाळ, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर परत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर असे हे नाशिक विभागामधून जिल्हे आहेत। आता या ठिकाणी जेवढे जिल्हे तुम्ही आता पाहिलेला आहे प्रत्येक दिनांकानुसार, प्रत्येक प्रस्ताव दिनांकानुसार, कालावधीनुसार या ठिकाणी नुकसान भरपाई जी झालेली आहे
त्या पद्धतीने नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे निवारा केंद्रामध्ये अन्न वस्त्र निवारा व औषधांचा पुरवठा यासाठी सुद्धा निधी यामध्ये देण्यात आलेली आहे। याचबरोबर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडालेली असल्यास, घरे पूर्णतः अंशतः वाहून गेली असल्यास, त्यानंतर घरे क्षतिग्रस्त झाले असल्यास अनुदान यासाठी सुद्धा दिले जाणार आहे। याचबरोबर मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीची करिता सुद्धा अनुदान यामध्ये दिले जाणार आहे। आता त्यानंतर बघा दुकानदार टपरीधारक यांना सुद्धा मदत दिली जाणार आहे। यासाठी ही जी निधी आहे ती वाटपासाठी देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जर मित्रांनो खरंच तुमच्या मालमत्तेचं जर नुकसान झालेलं असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाचा तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, त्यावरती टच करा आणि पूर्ण GR एकदा वाचून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।